कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले सकळही. कासे सोनसळा पांघरे पाटोळा, घननीळ सावळा बाई यानो, पांडुरंग पांडुरंग. थांबा हो, हा बुक्का तर लावू द्या. बुक्का लावल्याशिवाय वारकऱ्याला पूर्णत्व येत नाही. पांडुरंग तुमचं कल्याण करेल. पण युवराज, असं वेषांतर करून जायलाच पाहिजे का? त्याशिवाय रयतेच्या मनातलं गूज कळत नाही, त्यांच्या अंतकरणातला सल कळत नाही. पण रयतेच्या मनात तर स्वराज्याबद्दल आदर आहे. येसू आदर असला की अंतर वाढतं, आणि येसू हे अंतर कमी करण्याचं साधन म्हणजे वेषांतर. वेषांतरात कसं आपल्या बरोबर सैनिक नसतात, घोडा नसतो, राजवस्त्र नसतं, त्यामुळे लोकभावना अचूक समजते, वास्तवाचं अचूक ज्ञान होतं. तुम्हाला ठाऊक नसेल, पण आबासाहेब यात वाकबगार. स्वतः मोळी विके बनून अफजल खानाच्या तळावर गेले होते. अफजल खानाला मारायच्या आधी नीट पाहून घेतलं होतं त्याला. एवढंच कशाला, मथुरेतही वेषांतर करूनच गेलो होतो आम्ही. हो ना, आपले आबासाहेब सुद्धा साधू, शेतकरी, व्यापारी यांची रूपं घेऊनच राजगडी आले होते. त्या कलेमुळे तर तरलो आम्ही. एवढंच कशाला, येसू मागे आम्ही एकदा शेतकरी बनलो होतो आणि तुम्ही कारभारी. तेव्हा तो शेताच्या बांधावरचा शेतकरी कसा विहिरीच्या थारोळ्यात मोठ मोकळी व्हावी तसा मोकळा झाला होता. शेतसारा, भाजीचा देठ सगळं त्याच्याकडून समजलं होतं. तेव्हा माणसं वेषांतरात फसतात आणि मग बोलतात. येसू. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे बुऱ्हाणपूरचा रस्ता, उत्तरेचा भाग, इथं मोगली खबरगिरांच्या हालचाली सुरू झाल्याचा अंदाज आहे. त्याचाही कानोसा घ्यायचा आहे, पण रयतेच्या कपाळी पंढरीचा बुक्का लावत. येऊ आम्ही. पांडुरंग पांडुरंग. आणि महत्वाची बाब म्हणजे आपण आघाडीवर असताना पिछाडी सांभाळणं ही देखील मोठी जोखीम आहे. तर तर पुढं ताट आणि माग भुई सपाट, याला काही मतलब नाही ना महाराज. आणि म्हणूनच हंबीरराव, आपण काळजी घ्यायला हवी. आता कसली काळजी महाराज? अहो, हर एक किल्ला सोडा, एक एक गाव किल्ला झालाय, लढाऊ झालाय. एवढंच नाही तर निस्ता मोगली स्वार दिसला तरी नांगराचा बैलदी राखतोय आणि आपल्या अणकुचीदार शिंगानं जमीन उकरायला लागतोय. आपल्या स्वराज्याचा बाणा लढाऊ झालाय हे मात्र खरं, पण तरीही त्या औरंगजेब नावाच्या माणसावर आमचा बिलकुल विश्वास नाही. तो आपल्या स्वराज्यावर लक्ष ठेवून आहे एवढं निश्चित. महाराज, आता आपलं स्वराज्य औरंगजेबाचा घास नाही राहिला. हंबीरराव, काल नेवासाजवळ 2 आणि घोड नदीच्या परिसरात 1 असे एकूण 3 मोगली स्वार पकडले गेलेत. त्याचा अर्थ हाच की औरंगजेब अजूनही आपल्या स्वराज्यावर लक्ष ठेवून आहे. तो यापुढेही कोणतीही खेळी खेळू शकतो आणि ते आपल्यालाच धोकादायक ठरेल. आपण गाफील राहता कामा नये. तो आपल्याला खोडा घालणार हे निश्चित. आपल्या मोहिमेत देखील तो बाधा आणणार नक्की. तो हायच तसला, त्याच्यावर विश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नाही. त्यानं कुणाचं काय दिलंय ते आपलं बुडवणार आहे. तेही खरंच. आपल्या पायदळाचे सेनापती येसाजी कंक यांना बोलवून घ्या ताबडतोब. महाराज, ते तर दूधगंगा परिसरात आहेत. आपल्या फौजेचा तळ तिथंच आहे. ठीक, त्यांना तिथेच राहू द्या. जाताना आपण त्यांना सोबत घेऊ. आनंदराव मकाजी, नेताजी, सर्जेराव, कोंडे देशमुख, पायगुडे सरदार, ताटे, पार्टे सरदार या सगळ्यांना निरोप पाठवा. गडावर मल्लोजी बाबा, दारोजी बाबा, हिरोजी बाबा, हानाजी पंत आणि मोरोपंत थांबतील. स्वराज्य राखण्याची धमक त्यांच्यात आहे. जी, मी आता असा निरोप देतो त्याच. आणि सापडलेल्या हिऱ्यांची कसून तपासणी करा. जी महाराज.
एक लक्षात घे गेनबा, आंबा उतरायला रजा मिळणं अवघड, पण मी देतो. किती झाडं आहेत ती? 12 असतील, रामरायचं आहे. रायगडावरून सरसेनापतींचा निरोप आहे, तातडीचा. सरसेनापतीचं पत्र वाच बघू. स्वराज्याचे पाईक तमाम अंमलदार, हवालदार, जुमालदार यांना दंडवत. कळवण्यात येतं की तातडीने स्वराज्याची नाकेबंदी करावी. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची, अनोळखी माणसांची कसून चौकशी करावी. संशयित हालचाली वाढल्या आहेत, डोळ्यात तेल घालून गस्त करावी. पहारे वाढवावेत ऐशी आज्ञा झाली आहे. कामात चुकारपणा केल्यास साहेबी जबाब द्यावा लागेल. गेनबा, तुझी रजा रद्द. ते आलंय ध्यानात. आता माझ्या आंब्याचा पाडका लागणार नाही. अरे भैया, नमस्कार. बोला. ये इस गांव का नाम क्या है? सांगतो जरा 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 हात लावता का? हा. सांगतो, समजा सांगतो तुम्हाला मी. हा. आय, 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 आय. आता बोला, काय काम होतं माझ्याकडे? इस गांव का नाम क्या है? या गावात नाव आहे बघा सोनपूर. का हो, कुणाला भेटायचं होतं? ऐसे ही पूछा मैंने. हाँ. छत्रपति शिवाजी महाराज का जो किले रायगढ़ है, हाँ. वो यहाँ से कितनी दूरी पर है? अरे बाबा, लय लांब आहे ती. लेकिन ये स्वराज ही है ना? अरे बाबा, स्वराजेच आहे. मुझे बताओ, यहाँ शंभू राजे आते हैं? शंभू राजा? हाँ. आमचा शंभू राजा बाबा लय वेळा येऊन गेला इथनं. लय वेळा येऊन गेलाय. वो दिखते कैसे है? उनके हाथों में तलवार तो होती होगी ना? काय सांगू तुला आमच्या शंभू राजाचा थाट. तलवारी बिगार, घोड्या बिगार आणि सैनिकाशिवाय कुठेही जात नाही आमचा शंभू राजा. वो शंभू राजे है तो घुड़सवार तो होते ही होंगे उनके साथ. मग आप कभी मिले हो शंभू राजे से? मग लय वेळा भेटलोय आमच्या शंभू राजासनी. तो मुझे भी लेके चलो ना. हे नाही बाबा, येण नाही अजिबात मला. अभी लेके चलो, मुझे मिलना है शंभू राजे से. अरे बोललो तुला मी, पुण्याचा का बघूया. ठीक है ठीक है, कम से कम मुझे रास्ता तो बता दो किले रायगढ़ का. असं म्हणतोयस? हा. तर एक काम कर बघ. हा. या नीट रस्त्यानं जा, सरळ जा. इस रास्ते से. हा, हे सरळ जा, तिथं तुला रायगड भेटेल. हा, आता जरा उचलून दे की जरा. हाँ. हा? आय आय आय. जा बरं का, असा नीट जा. हाँ, हा? धन्यवाद. हा, अवघा असा जा नीट. हा. बरं. जी जी, कौन है? कोण रे तू? मैं 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 मॅम नका करूस. मावळी वाघासमोर उभा आहेस. कोण आहेस? जी, मैं कवि हूँ. कवि कवि हूँ. का मोगल है यार. जी, मेरी बात तो सुनिए. चल. सुनिए मेरी बात. आप मुझे गलत समझ रहे हैं. मेरी बात सुनिए. देखिए, मैं आपको मेरी बात सुनिए मेरी. देखिए, चल रे, ये प्रणाम. हवलदार, यो बघा, एवढ्यातच गावलाय. कुणी उत्तरे कटता दिसतोय हा. नाव काय तुझं? कलश. कलश? असं कधी नाव असतं का? नाव तर सुभान्या, तानाजी, मानाजी का कलश. म्हणजे याला खोटं बी बोलता येईना. जी देखिए, हवलदार, यो युवराजाची चौकशी करत होता. अगदी तलवार असती की नसती हे बी विचारत होता. का रे बाबा, चौकशी का करत होतास? देखिए मैं कवि हूँ. अरे मग कविता लिहायच्या.
चौकशी कशाला? मतलब मुझे शंभूराजे से मिलना है। का? त्यांनी तुला बोलावलंय का? जी नहीं। बाजूला घ्या, चौकशी करायची. देखो सुनो, मेरी बात सुनो। सुनो बिनो कुछ नाही. सर सेनापतींची दटावणी आली आहे मला. मी बघतो, तोपर्यंत तुम्ही त्याची चौकशी करा. जी. हवालदार, एक खबर आहे. कदाचित युवराज चौकीवरून जातील याची शक्यता आहे. युवराज येणार तर सावध राहा. लक्ष ठेवा, सगळ्यांना सांगा आणि स्वागताचीही तयारी ठेवा. कवा येणार युवराज? आता पावते तर यायला पाहिजे होतं, पण खबर आली आहे म्हणजे येतील. माऊली रामकृष्ण हरी. रुद्राजी म्हणते त्या जीवाला. राम राम. बोला रुद्राजी बुवा. ते हवालदारच भेटायचं होतं. ते कामात आहेत ना. हेरगावला ना. शेर गावला आणि कुणी पकडला? अहो बुवा, शेर नाही, हेर गावला हेर. हेर होय. हा, तेव्हा त्याची चौकशी चालू आहे. सरकार माझं बी लई महत्वाचं काम आहे हवालदाराकडे. अहो तुमचं काम काय आहे ते आम्हाला सांगा, आम्ही करू. म्हणजे कसं आहे, गावाबाहेरच्या मारुतीच्या देवळात 2 दिवस झाली उतरलोय म्या. उद्याचा दिस बी राहायचं होतं, पर पाटील काय राहू दे ना. अहो बुवा, कसं आहे, फिरस्ते, गारुडी, पुंगीवाला, पिंगळा, बैरागी, प्रवासी असं कोणी बी आलं ना तरी त्यासनी 1 दिवसापरास जास्त दिवस थांबता यायचं नाही. तेव्हा तुम्ही जा. अहो स्वराज्याचा नियम मला बी ठावा आहे. म्या काय म्हणतो, म्या दाम देतो की मूठ गरम करतो तुमची. तू आमची मूठ गरम करणार हा. आणि ह्याच मुठीनं तुला कॅन लाल करू. भाऊ चिडू नका, पाहिजे तर आणखी देतो की. हे बघ, असल्या गोष्टींना स्वराज्यात थारा नाही. तू जा. बर जातो म्या. झालंच तर गाव सोडून जा. स्वराज्यात कुठं बी फिर, पण महाराजाचा नियम मोडू नकोस, नाहीतर अडचणी दिशील. छा 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 छा, अजिबात नाही. तू आता निघ, नाहीतर तुझी बी चौकशी करावी लागेल. तेवढं हवालदारच नाही भेटता आलं असतं तर. तू थांब मग. युवराजासनी एकदा येऊन जाऊ दे, मग तुला भेटता येईल हवालदारासनी. असं म्हणता. ठीक आहे, असल पांडुरंगाची इच्छा तर भेटतील हवालदार. रामकृष्ण हरी. पांडुरंग पांडुरंग. हम कवि है कवि, कैसे यकीन दिलाऊं मैं आपको। माँ चंडी की सौगंध खाकर कहता हूं, हम जासूस नहीं है। मुगल सियासत के साथ हमारा कोई संबंध नहीं है। कृपा कीजिए और छोड़ दीजिए हमें। कवि के साथ ऐसा बर्ताव मत कीजिए। हम गुनहगार नहीं है, हमने कोई गुनाह नहीं किया। तू थांब. तू कवी आहेस ना? जी, आपने हमारा सब सामान तो देख लिया। अरे कवि के झोली में क्या मिलेगा आपको? कविताएं, लिखने का सामान, बस। आमच्या समोर एक कविता लिहून दाखव. जी लिखता हूं, आप पे लिखू कविता? माझ्यावर नको नको, त्या तलवारीवर लिहू. जी लिखता हूं। थांब थांब, पाण्याच्या माट्यावर लिहू. इस पे? हा. जी थांब. कावळ्यावर लिहू. कौवे पे? जैसे आपकी इच्छा। मैं कौवे पे कविता लिखता हूं, सुनिए। काकः कृष्णः, काकः कृष्णः, पीकः कृष्णस्त्व भेदः, पीक काकयोः, वसंते समुपायाते काकः काकः पीकः पीकः। अर्थात काक और कोयल दोनों रंग एक, कोनो भेद नाही। वसंत ऋतू आए, परख होए, कोयल और काक एक होए नाही। ध्यानात. अरे खरंच कवी आहे ते, आणि काही चुकलं मकलं तर माफ कर. मुझे ये कविता शंभू राजे को सुनानी है। अरे बाबा, नको त्या भानगडीत पडू. युवराज आहे ते, युवराज. अरे त्यांना भेटायचं म्हटलं, नशीब लागतो, नशीब. मैं तो मिलके ही रहूंगा। अरे जिद्द नको करू बाबा, जा गंगेमाईच्या किनारी जा. ठीक है, जैसी आपकी इच्छा। हवालदार, खरंच ते कवी आहेत. जाऊ दे त्यासनी. या तुम्ही.
हवालदार काय झालं? मोकळं झालं तसं समजा. का काय झालं? युवराजांनी बहुतेक भूल दिली असणार. म्हणजे युवराज येणार नाहीत. लय लांब पतूर जाऊन आलो. त्या हानी करण्यास सुद्धा विचारलं, पण युवराजांची मागमूस नाही कुठंच. नक्की ना? होय. याचा अर्थ युवराजांनी भूल दिली हे पक्क. आणि हे भूल आपण सावध बेसावध हाय की नाही बघण्यासाठीच असणार. मग मी जाऊ का आंबा उतरायला? असं वेषांतर करून जायलाच पाहिजे का? त्याशिवाय रयतेच्या मनातलं गूज कळत नाही, त्यांच्या अंतकरणातला सल कळत नाही. येसू आणि दुसरं महत्वाचं म्हणजे बुऱ्हाणपूरचा रस्ता, उत्तरेचा भाग, इथं मोगली खबरगिरांच्या हालचाली सुरू झाल्याचा अंदाज आहे. त्याचाही कानोसा घ्यायचा आहे, पण रयतेच्या कपाळी पंढरीचा बुक्का लावत. गाव कोणतं म्हणायचं? जी, आपने मुझसे कुछ पूछा? पांडुरंग पांडुरंग. वय माऊली, तुम्हाच नाही विचारलं कंचं गाव? जी, मैं प्रयाग मथुरा से हूँ. गंगा यमुनेची पवित्र भूमी. आप कभी आए हो प्रयाग मथुरा? एकदा आलो होतो माऊली. मथुरा, गोकुळ, यमुना समद बघितलंय. काय सुंदर भूमी आहे कृष्णाची. आमचा पांडुरंग बी तिथलाच. इतनी दूर क्यों आए थे? तीर्थयात्रा आवड आहे ना देवदर्शनाची. मैं भी तीर्थ यात्रा करने यहाँ आया हूँ. स्वराज की तीर्थ यात्रा. स्वराज्याची तीर्थयात्रा. जी, लेकिन यहाँ के लोगों ने मुझे सताया, परेशान किया. अभी आप ही बताओ, यात्रियों के साथ ऐसा कोई व्यवहार करता है क्या? जाऊ द्या माऊली. अहो, अनोळखी माणसानं ते धरणार, चौकशी करणार, हुकमाचे ताबेदार ते. अरे लेकिन ये कोई तरीका हुआ? आप हमारे वतन आए हैं. हमारे वतन के लोग कैसे हैं? गंगा जल की तरह निर्मल. और यहाँ के लोग हर एक की नजर में शक, संदेह. अरे सीधे साधे आदमी को परेशान किया, वो भी बेवजह. नाही नाही, तसं नाही माऊली. अरे मैं समझा रहा था उनको, सफाई दे रहा था कि मैं जासूस नहीं हूं, लेकिन कोई मानने के लिए तैयार ही नहीं था. परदेसी के साथ ऐसा कोई व्यवहार करता है क्या? नाम स्वराज्य का और व्यवहार कुराज्य का. लईच मनाला लागलेलं दिसतंय तुमच्या. आप मेरी जगह होते तो आपको कैसे लगता? इतने सारे सपने आंखों में संजो कर मैं यहां आया था. जाने दो, कौवे तो सब जगह काले ही होते हैं. मुगल हो या स्वराज. असं म्हणू नका माऊली. अहो, लोक शेतावरनं भाताची परीक्षा करतायत, तुम्ही भातावरनं शेताची परीक्षा करू नका. देखिए, मुझे कुछ नहीं जानना. मैं सिर्फ इतना जानता हूं, कृष्ण कृष्ण का जाप करते करते मैं स्वराज स्वराज का जाप करने लगा था. लेकिन यहां स्वराज में आके देखा तो स्वराज है कहां? मुझे तो ये कंस की मथुरा नजर आती है. काय म्हणला?